तुम्हाला जीवनात सुखी समाधानी राहायचं असेल आणि जर खरंच कर्तृत्व गाजवायचं असेल, काहीतरी भरीव करायचं असेल ना, तर एका मर्यादेपलीकडे लोकांचं मन जपणं सोडून द्यायला पाहिजे. सर्वांचं मन राखणारा माणूस सुखीही नसतो आणि कर्तृत्वानी नसतो, आणि इतकं करून म्हणजे स्वतःचं सुख आणि कर्तृत्व बाजूला ठेवूनही तो सर्वांना खुश ठेवू शकतच नसतो. लोक आपला कार्यभाग साधून तसेही नावं ठेवतातच. म्हणजे नातेवाईकांना खुश करण्यासाठी कर्ज घेऊन धूमधडाक्यात लग्न लावलं, पाहुण्यांची सोय केली, हॉलमध्ये एसी होता, बडदास्त राखली, सगळं छान केलं, पण जेवणात भजे जरा गरम असते तर बरं झालं असतं. हीच चर्चा होणार आहे. याचा अर्थ आपल्या लोकांची काळजी घेऊ नये असं अजिबात नाही, पण किती, कुठे थांबायचं, किती करायचं याचं भान असायला पाहिजे. याची दुसरी बाजू अशी की माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचे असणार आहे आणि ज्यांना मी महत्वाचा वाटतो असे यांच्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन काही करणं अर्थातच बरोबर आहे, करायलाच पाहिजे. तिथेही सीमा असावी की नसावी आणि ती कुठे असावी याचाही विचार करून ठेवावा. पण सर्वांसाठी खस्ता खाणं, सर्वांचं मन जपत राहणं यातून काहीही साध्य होत नाही. आपण मात्र खड्ड्यात जातो.